नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. देवाची करणी नारळात पाणी आणि सटोजी बाबांच्या पदस्पर्शाने पावन झाली सगळी ही भूमी हरत क्रांती. त्या अनुषंगाने आज तुम्ही बाबांच्या संत श्रोमणी सटोजी बाबांच्या पदस्पर्शाने पूर्ण झालेल्या प्रकरणामध्ये आहात आणि आज गुरु वाढलं म्हणून आज तुम्ही प्रचाराला, शाश्वत प्रचाराला, विकासाच्या प्रचाराला आज तुम्ही खऱ्या अर्थाने सुरुवात केलेली आहे. त्या अनुषंगाने आपल्याला काय सांगायचं? आज खऱ्या अर्थानं इंग्रजी नगरीमधून आम्ही सटोजी बाबांचा नारळ वाढवून या ठिकाणाहून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाच्या उमेदवारी मिळाल्यामुळे कीर्तिताई भोगाडे आणि मी ज्ञानेश्वर अनंत भिवंडी आम्ही खऱ्या अर्थानं आज या वाबगाव गणातून प्रचाराची सुरुवात केली आहे. ही सुरुवात खऱ्या अर्थानं एक वाबगाव गणासाठी पाणी आणण्यासाठी आणि वाबगाव गणाचे ते काम करण्यासाठी आणि प्रतिबद्ध राहून आणि बाबाजी काळे खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी आम्हाला मदत करावी यासाठी हा खऱ्या अर्थाने प्रचार होता. साहेब, धनशक्ती आणि जनशक्ती आता काय झाले, अप्रचलितता सुरू झालेली आहे. कारण माऊली आज एक उद्योजक आहेत. उद्या सर्वांच्या आज ते उद्योजक असल्या कारणामुळे सर्वांच्या सुखादुखामध्ये उद्या निवडून आल्याच्यानंतर सब होतील का किंवा न होतील अशी पण चर्चामय चालू आहे. तर त्या अनुषंगाने आपलं काय म्हणणं? आता प्रत्येक ठिकाणी हा विषय निघतोच, धनशक्ती आणि जनशक्ती. आता मला काय सांगायचं ह्या गोष्टीविषयी? धनशक्ती म्हणजे आम्ही हा खऱ्या अर्थानं कष्टाने उभा केलेला उद्योग आहे. खऱ्या अर्थानं कष्टानं उभं केलेले पैसे कुणाचे याच्यामध्ये लुबाडणुकीचे किंवा ह्याचे पैसे नाही. लोकांना वाटतं धनशक्ती म्हणजे त्या माणसांनी कष्ट केलेले, त्या कष्टातून सटोजी बाबांच्या कृपेने ते 2 रुपये आम्हाला जे मिळाले आम्ही उद्योगधंदे व्यवस्थित करतो. त्याचं दुःख होण्याचं कुणाचं कारण नाही. आणि दुसरी गोष्ट धनशक्ती आणि जनशक्ती. धनशक्तीचा विषय असा आहे, माझ्या मताप्रमाणे मी फार कोणाविषयी टीका करायची मला इच्छा नाही आहे, पण प्रत्येक गावामध्ये आज बोललं जाते, मोठमोठे नेते सुद्धा बोललं जातं की धनशक्ती आणि जनशक्ती. आणि जनशक्ती आमच्याबरोबर आहेच 100%. परंतु ज्याच्याकडे धनशक्ती, आम्ही ज्यावेळेस काम करू एखादं त्यावेळेस आम्हाला त्या पैशातून कुठलाही मोबदला नको. कारण आम्ही आमच्या मुलाबाळांसाठी, आमच्या बाकीच्या सर्व सदस्यांसाठी आमची परिस्थिती अशी आहे की आम्ही त्यांना सांभाळू शकतो, त्यांना 2 घास स्वतःचे घालू शकतो. परंतु ज्यांच्याकडे धनशक्ती नाही किंवा ज्यांच्याकडे 2 रुपये नाही आहेत ते पहिले काय करणार, तुमचं जे काम येईल त्या कामातून पहिलं तुम्हाला काम न देता ते वरबडून खाण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे आम्हाला ते करण्याची गरज नाही. त्यामुळे जनशक्ती आणि धनशक्ती याच्यामध्ये फरक नाही. लोक नक्कीच जनशक्ती आमच्याबरोबर आहे असं मला वाटतं. साहेब, तुम्ही आता सांगितलं का विनाशाची चावूल आता तरी मानावा टाक जपून पाऊल. बाबांच्या कृपेने गावाला गाव पण मिळालेले आहे आणि आज गेले 50 वर्षापासून जी संधी नव्हती ती सुवर्ण संधी आज बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गुळाणी गावात आलेली आहे. त्यासाठी माऊली साहेबांनी सांगितलं की सगळ्यांनी उठा, जागे व्हा, लोकशाहीचा धागा व्हा आणि मताला जाऊन तुम्ही काय करा, मशालीवरती धगधग मशाली प्रकाशमय होऊ द्या आणि आपली जी निशाणी आहे मशाल ही म्हणजे निवडून होऊ द्या असं माऊली साहेबांचं म्हणणं आहे. आता माझं ध्येय धोरण मी पहिल्यापासून स्पष्ट करत आली. जे असेल माझ्या मतदार बंधू भगिनींच्या गावामध्ये जे काही प्रलंबित उर्वरित प्रश्न आहे त्यातला वाबगाव गणातील सगळ्यात मोठा प्रश्न आहे पाणी प्रश्न. त्याचा पूर्ण अभ्यास मी संतोषाचा बोर्डे असतील, बारागाव पाणी परिषदेचे अध्यक्ष पूर्ण त्यांचं सदस्य मंडळ असेल सगळ्यांकडून याची माहिती घेतलेली आहे आणि त्यावर अभ्यासही मी गेली वर्षभर झालं करते. प्रश्न नुसते जाणून घ्यायचे नसतात, ते समजून घ्यायचे असतात. कारण ते समजून घ्यायला आत्ता माझ्याकडे वेळ होता आणि इथून पुढं 7 तारखेनंतर 9 तारखेला निकाल लागल्यानंतर तो सोडवण्याकडे माझं भर असेल. ताई, कुणीतरी येऊन बदल घडवतील याची वाट न बघता स्वतःहून बदलाचा भाग होणार आहात. जरी या भागाला खंबीर नेतृत्व लाभायचं असेल तर आज खेड तालुक्याचे कार्यसम्राट लाडके, ज्यांच्या शब्दात वज्राचं सामर्थ्य आहे, ज्यांच्या विचारात एक लव्यता ध्यास आहे, ज्यांच्या नसानसात सामाजिक कार्याचा जोश आहे, असे पंढरीचे पांडुरंग आज काय आहेत बाबाजी काळे आहेत. त्यांच्या माध्यमातून काही तुम्ही काम करणार जे आज आहेत भोगाडे साहेब, जयसिंगराव भोगाडे यांनी गरिबाच्या मुळाशी जाऊन समाजकार्य केलेलं आहे आणि ते ध्येय आणि ते धोरण डोळ्यासमोर ठेवून तुम्ही तुमचं पुढचं पाऊल टाकलेलं आहे. तुमचं पाऊल असंच पुढं जावं आणि या मतदारांनी तुम्हाला भरभरून मतदान करावं ही इच्छा. जय महाराष्ट्र. घोडके पत्रकार, महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा
लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.